नमस्कार. आपण पाहत आहात डी न्यूज पुसद. आज मौजे पारडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ येथे भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पारडी येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सेवादासनगर तसेच श्री मनोहरराव नाईक महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालय येथे मुख्याध्यापक श्री संतोष पद्मावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य व महसूल विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, विविध समित्यांचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने स्पर्श जनजागृती अभियान, कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त जनजागृती तसेच निरक्षरता निर्मूलनाबाबत उपस्थितांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली. याचप्रमाणे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सेवादासनगर येथे मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली तसेच शिस्तबद्ध कवायती केल्या. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी सदस्यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा पारडी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नागोराव चिरमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषणे व कवायती सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. दरम्यान श्री मनोहरराव नाईक महाविद्यालय पारडी येथे संस्थाध्यक्ष श्री मोगरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण पारडी परिसरात देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले. अशाच खास बातम्यांसाठी पाहत रहा डी न्यूज पुसद. धन्यवाद.